श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर्वांना या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला व्हिडिओला सुरुवात करते. आज घेऊन आलेली माहिती आहे वसुबारस. वसुबारस कशी साजरी करायची आहे आणि या खास 3 राशीच्या जातकांना या वसुबारशीच्या दिवशी एक सेवा करायची आहे. गायीची एक सेवा केल्याने त्यांना नक्कीच एक फळ प्राप्त होणार आहे आणि ते कोणतं, ती सेवा कोणती याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे कुठलेही व्रत, वैकल्य, सण हे सूर्योदयानंतर सुरू होतात. याचं कारण म्हणजे आपण सूर्यवंशी आहोत. प्रत्येक सणाला आपल्याला सूर्योदयानंतर आपण तो सण साजरा करण्यास किंवा सुरुवात करत असतो. मग वसुबारसच्या दिवशी 9 नोव्हेंबरला रमा एकादशी आलेली आहे. मग एकादशी आणि वसुबारस हे दोन्हीही उत्सव एकाच दिवशी करायचे आहेत. याचं कारण म्हणजे एकादशी 8 नोव्हेंबरला सकाळी 8:25 सुरू होत आहे आणि सूर्योदयापासून आपण व्रत धारण करतो. म्हणून द्वादशी ज्या दिवशी आलेली आहे, वसुबारस ज्या दिवशी आलेली आहे, त्याच दिवशी सकाळी 10:25 एकादशी आहे. म्हणून ज्यांना एकादशीचं व्रत असतं अशा व्यक्तींनी रमा एकादशी साजरी कधी करायची आहे तर 9 नोव्हेंबरला करायची आहे. आणि याचबरोबर वसुबारस सुद्धा 9 नोव्हेंबरला संध्याकाळच्या वेळेस साजरी करायची आहे. गायीची आणि वासराची पूजा पण का करतो? समुद्र मंथनाच्या वेळेस 5 गायी समुद्रातून उत्पन्न झाल्या होत्या. त्यामधील नंदा नामक जी गाय होती तिचं तिच्या पारसासह पूजन केलं गेलं आणि तोच भाव, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गायीचं पूजन केल्याने 33 कोटी देवांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो, ही या मागची भूमिका असते. म्हणून आपण सर्वजण याच दिवशी, दिवाळीच्या वसुबारशीच्या दिवशी गायीचं आणि तिच्या वत्साचं पूजन करत असतो. यावर्षी आपण 9 नोव्हेंबरला हे व्रत करणार आहोत एकादशीचं आणि त्याचबरोबर वसुबारस सुद्धा साजरी करणार आहोत. दिवाळीचा पहिला दिवस, दिवाळीचा हा पहिला दिवस असतो. या दिवसापासून आपण दिवाळी साजरी करण्यास सुरुवात करत असतो. विविध प्रकारच्या आकाराच्या पणत्या आता अवेलेबल असतात, त्या आपण आणतो, त्या दारात लावतो. संपूर्ण घर दिव्याने प्रज्वलित करून उजळून निघतं. आकाशकंदील, सुगंधी सुवासिक अत्तराने स्नान करतो आणि दिवाळीला सुरुवात करतो. आणि त्याचबरोबर संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेमध्ये फराळाचा सुद्धा आनंद लुटत असतो. अशा या दिवाळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस गोवत्साचं पूजन कसं करायचं हे सर्वप्रथम जाणून घेऊयात. गाई आणि वासराचं पूजन करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथे जर गाईचा गोठा असेल तर अशा ठिकाणी जाऊन गाईचं तिच्या पारसासह पूजन करायचं आहे. पूजन केल्यानंतर त्या ठिकाणी सप्तधान्याचा आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यास अतिशय शुभ फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे नक्कीच तुमच्याकडनं शक्य झाल्यास सप्तधान्य आणि याचबरोबर गोग्रास, चारा आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य करून न्यायचा आहे. गाईला मनोभावे, भक्तिभावे पूजन करायचं आहे आणि तिला तो प्रसाद जो आपण नेलेला आहे, नैवेद्य नेलेला आहे, तो अर्पण करायचा आहे. गाईची पूजा केल्यानंतर आपण दर्शन घेतो. तर प्रामुख्याने आपण सर्वजण काय करतो की गाईकडे पाहून, म्हणजे तिच्या मुखाकडे पाहून नमस्कार करतो. परंतु असं न करता गाईचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. गाईच्या पाठीमागच्या बाजूला जायचं आहे आणि पाठीमागून गाईच्या पोटाला स्पर्श करायचा आहे. उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताला गाईच्या पोटाला स्पर्श करायचा आहे आणि मग नतमस्तक व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. याचं कारण असं की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा निवास असतो असं म्हटलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण हे गोवत्स पूजन करतो आणि गाईचा आशीर्वाद सुद्धा घेत असतो. याच दिवशी या ठराविक राशीच्या 3 राशीच्या व्यक्तींनी कोणती उपासना करायची? आता सर्वात महत्त्वपूर्ण, गाईची पूजा कशी करायची हे आपण जाणून घेतलं, कशा पद्धतीने आशीर्वाद घ्यायचा हे जाणून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टीकडे वळूयात. महत्त्वपूर्ण बाब अशी आहे की याच दिवशी या 3 राशीच्या जातकांनी एक उपासना करायची आहे. ती उपासना केल्याने त्यांना फळ काय प्राप्त होईल हे समजून घेऊयात. तुमची जर मकर, कुंभ किंवा मीन रास असेल तर आपल्या 3ही राशीला 7.5च्या टप्प्यातनं तुम्ही जात आहात. तर या दरम्यान काय होतं की थोडंसं निराशा, याचबरोबर आर्थिक
नियोजन न लागल्यामुळे होणारी चिडचिड आणि मानसिक स्वास्थ्य हे डासाळलं जातं. कारण आपण शनीच्या कृपा छत्रछायेखालनं जात आहात, साडेसतीतनं जात आहात. मग यासाठी ज्यावेळेस तुम्हाला गोवत्साची तुम्ही पूजा करत असता त्यावेळेस तुमचं मन प्रसन्न असतं आणि तिच्याकडनं एक कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, कारण तिच्या पोटामध्ये, तिच्या अंतःकरणामध्ये शनिदेवांचा सुद्धा निवास असतो, मारुतीरायाचा सुद्धा निवास असतो असं म्हटलं जातं. म्हणून याच दिवशी गाईला तुमच्या हातून चारा खाऊ घाला आणि याबरोबरच गाईला एक विशिष्ट नैवेद्य दाखवायचा आहे, तो म्हणजे पुरणपोळीचा. डाळ आणि गूळ यामधनं मिश्रित केलेली पुरणपोळी ज्यावेळेस आपण गाईला आपल्या हाताने खाऊ घालतो त्यावेळेस नक्कीच तुम्हाला कृपा आशीर्वाद तिचे प्राप्त होतात आणि तुमच्या जीवनात येणारं नैराश्य जे आहे ते कमी होण्यास मदत होते. शनी महाराजांच्या पर्यंत तुमचा नैवेद्य नक्कीच पोहोचला जातो. म्हणून गाईला घास देण्याची प्रथा पूर्वीपारपासून सुरू आलेली आहे आणि आपण पण ती सुरू ठेवत आहोत. तर या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचं नैवेद्य करून दाखवणं शक्य झालं नाही तर अशा व्यक्तींनी काय करावं, तर डाळ आणि गूळ ही तुम्ही तुमच्या यथाशक्ती इच्छेने गाईला घेऊन जायचे आहे खाऊ घालण्यासाठी. जिथे गोठा आहे त्या ठिकाणी जाऊन गाईला ते खाऊ घालायचं आहे. गोवत्साची पूजा करताना काहींना अशी शंका आहे की तुम्ही फ्लॅटमध्ये राहता आणि तुम्हाला त्या ठिकाणी गाईचा गोठा जवळ नाही आहे किंवा तुम्हाला माहिती नाही कुठे आहे. तर मग अशा व्यक्तींनी काय करावं, तर गोवत्साची पूजा करण्यासाठी गाईची प्रतिमा मिळते, तिच्या पाळसासह असलेली ती प्रतिमा घेऊन यायची आहे. त्या प्रतिमेचं यथासांग पूजन करायचं आहे. तिला घरीच तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे किंवा ही जी डाळ गूळ तुम्ही नैवेद्यासाठी ठेवणार आहात ती डाळ गूळ तुमच्या जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये दान द्यायचे आहे. यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामधील नैराश्य कमी होण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास जागृत होण्यासाठी मदत होऊ शकेल. तर आज आपण वसुबारस कशी साजरी करायची आहे याबद्दल माहिती घेतली. वसुबारस हा फक्त दिवाळीचा एक दिवस नसून ही एक रूढी परंपरा जपणारा आणि सर्वांना आनंद प्राप्त करून देणारा दिवस आहे. या दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देते. वसुबारस अशा पद्धतीने साजरी करा. गाईची तिच्या पाडसासह पूजन करा, तिला नैवेद्य अर्पण करा. नक्कीच तुमच्या जीवनामधील मनोइच्छित कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर आज आपण एक विशिष्ट माहिती घेतली. या माहितीचा लाभ तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काही अडचणी असतील, काही प्रसंग असतील, काही गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त झाला आहात आणि त्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्याचबरोबर स्क्रीनवर सुद्धा देत आहे. त्यावर तुम्ही जाऊन नक्कीच मला संपर्क करू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.